काय रे कटाळा आला काय? आता खरी गंमत आहे. आता तुम्हाला लोकगीतं लोकरचना ऐकायला मिळणार आहे. म्हणजे हा अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही या नक्की थांबायला पाहिजे होतं. जे नसतील त्यांना बोलवा पाहिजे. तर उद्याही आहे त्यामुळे असं काही मिस करू नका. कारण ही वर्षाकडे एकदा शाळा होत नाही, रोज बरोबर की नाही. तर आजचा आपण सत्र आहे म्हणजे धवलगीतं म्हणजे काय तर महदंबाची आपल्याला माहिती की 12व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींच्या ज्या शिष्य होत्या त्यांनी पहिलं धवळं गायलेलं आहे. आणि ते श्रीकृष्णाचे भक्त होते. म्हणजे श्रीकृष्णाच्या लग्नाचं धवळं असं त्याचा उल्लेख आहे. लोक सांगताना म्हणतात ते श्रीकृष्णाच्या लग्नात धवळं गायलं. तसं नाही आहे. ठीक आहे. आता कसं आहे जसं असतं तसं ते जात नसतं ना पुढे. त्यामुळे ते जसं मीठ मसाला लावून किंवा मी केलेले ॲक्शन दुसरं तसंच करतो असं नाही. मग तो दुसरी करतो आणि तसं ते शेवटपर्यंत जातं तो काही मीठ मिळत नाही. मीठ मसाला लावून पण पुढे जर सांगतो तर असं काही नाही. तर त्या चक्रधर स्वामींच्या जी लीलाचरित्र आहे त्याच्यामध्ये हे उल्लेख आहे की महदंबा नावाची जी व्यक्ती म्हणजे महिला होती तिने त्या विदर्भामध्ये हे धवळं गायलं आणि त्या धवळा श्रीकृष्णाच्या लग्नाचं वर्णन. आता प्रत्येक गावोगावीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं धवळं गायलं असेल. पुढे 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 सतत चालीरीती वेगवेगळ्या येत असतील. परंतु धवळं हे आगरी समाजाने अजूनपर्यंत टिकवून ठेवलं आहे. त्याचं एक प्रत्येक आपल्याला येईल. आपल्या बऱ्याच ज्या आलेल्या आहेत धवलांनी त्या प्रशांत सर आमच्याकडे मला एक खरं सांगतो मी त्यांना पहिलं बोलवतो मग स्तुती करतो त्यांची. तोपर्यंत आमच्या आयाचं काय म्हणणं आहे ते कळणार नाही. त्या ठिकाणी आपल्या ह्या सत्रामध्ये ह्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी चंद्रकला दासरी सुतार, संकेता पाटील, दयाजी नाईक, वासंती सुखदेव भोईर, पुष्पलता ठाणेकर, अमुबाई मधुकर पाटील आणि हौसाबाई सुतार अशा ह्या सगळ्या धवलांनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. काय खुर्च्या लावायला लागते मला वाटतंय. पाहिजे तर मी पुढे व्यवस्था आहे पुढे घ्यायचं आया बाकी मी पुढे असं चालेल ना. आणि रजपूत आहे मी त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा जर कुठेतरी असेल ना पण त्याची बोली भाषा पहिल्यांदा आहे सगळं. तर त्याच्यामध्ये येणारा एक शब्द आहे डोकरा. डोकरा हा शब्द राजस्थानमध्ये म्हटलं जातं. डोकरा डोकरी. दुसरा शब्द आहे त्यांच्याकडे कठे. आणि कठे हा शब्द पालघरमध्ये म्हटलं जातो. तो राजस्थानमधल्या बोली भाषेचा आहे. थोडासा उल्लेख असू शकतो. एक आणखीन एक लक्षात घ्या. आमच्याकडे ननद जाव जी असते तर त्या जाऊबाई बायसा बरोबर ना. बायसा बोलता ना. कोणला बोलता? जावा सुद्धा बायसा म्हणतो. म्हणजे जाऊबाईला बायसा म्हटलं असं. बायसा म्हणजे बाईसाहेब लक्षात घ्या. ह्याचा हा फुल फॉर्म आहे. ते राजस्थानमध्ये म्हटलं जातं. त्याच्याकडे कधी तुम्ही गेला रामराम शाह म्हणजे रामराम साहेब. इथं मला थोडंसं त्याच्यात मी नंतर पुढे गेलो लग्न कार्याचं त्यांचं हे बघितलं. त्यांच्याकडे धवला प्रकार नसेल पण सामूहिक गायन केलं जर महिला ज्या आपल्याकडे होतं तसंच तिकडेच होतं. ज्याप्रमाणे कदाचित देशकोला तिकडे नसेल पण त्यांच्या देवाचं तसंच असतं थोडंफार. जसं आमच्याकडे हळदी लागते तशी हळदी तिथे लागते. पण दुसरी गोष्ट म्हणजे नवरा जेव्हा निघतो महाराष्ट्रामध्ये कोणी म्हणू दे आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही राजपूत आहोत, आम्ही आणखीन काय आहोत, पण आम्ही 96 पुढे असेल तर 92 पुढे असाल. आमच्याकडे मला सांगा कुठल्या महाराष्ट्रात नवऱ्याच्या नवरदेवाला छत्र देण्याचा अधिकार आहे? आमच्या आगरी समाजातच फक्त छत्र देण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही छत्रपतीच्या वंशज आहोत.
काही ठिकाणी जसं राजस्थानला सुद्धा छत्र धरलं जातं, राजस्थानला नवरे जातात तलवार असते, तसं आमच्याकडे कट्यार असते, तलवार नसते आणि तलवार मिळत नसेल कदाचित, म्हणून कदाचित त्याचा थोडंसं संक्षिप्त रूप आल्याचं की कट्यार आमच्या नवऱ्याच्या हातात असेल, मामाच्या हातात नसते. बाकी समाजामध्ये मामाच्या हातात असते, बरोबर ना? त्यांचं संरक्षण करण्याचा मामाचा अधिकार, पण नाही आम्ही क्षत्रिय आमच्या हातातच कट्यार आपले नाही. तुम्ही दौलाचे काय करतात घेत आहे, बरोबर. तर असे मित्र मी थोडक्यात सांगितलं की असा एक साम्य आहे. पुढे अजून मी तिच्या पुढे जाईल कदाचित, पुढे मला माहिती नाही मी असेल नसेल, पण ह्याच्या पुढे आणखी पुढे जो त्याच्या पुढे त्याने अभ्यास करावा. पुढे ऐसा जो तयार असला तर आमच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या भाषेतली लोक आले असतील म्हणजे आगरी जाती सोडून त्यांना माहिती नसेल की आमच्याकडे हुंडा घेतला जात नाही. आगरी समाज आगरी कुणबी हे समाज जरी दोन दिसायला असले आणि कोळी सुद्धा, तरी ह्या समाजाचं चालीरीती सगळ्या एकच आहेत. कदाचित आगरी आणि कुणबीमध्ये मी फरक नाही करू शकत. कोळी हा एक आदिवासी समाजातून आलेला शब्द आहे. कोळ शब्दातून कोळी झालेला आहे. कोळी हा शब्द आहे, त्याला कोळी नंतर कुठल्या अधिकाऱ्याने लिहिला असेल तो कोळी झाला. पण पुढे जो आगरी आणि कुणबी आहे, इंग्रजांनी आगरी म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकरी आणि कुणबी म्हणजे कुलवाडी शेती करणारा, हे दोन्ही शब्द एकच आहेत असं मला वाटतं. हे दोन्ही जाती एकच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इथला मुरबाड, शहापूर, भिवंडीमधला, कल्याणमधला जो आगरी आणि कुणबी समाजाच्या लग्नविधी जर बघितलं तर सारखेच आहेत. फक्त एवढंच मला वाटतं आहे की शहापूर आणि मुरबाड ह्या दोन तालुक्यामध्ये जी बोली भाषा आहे ती मराठा, आगरी आणि कुणबी भाषेची एकच आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे आपले शब्द माहिती असतील पण ते बोलत नाही, बरोबर ना? त्यामुळे अशी जी काही थोडीशी मला माहिती आहे तेवढी मी सांगितली. आमच्याकडे महिलेला खूप सन्मान दिला जातो कारण आमची मातृ संस्कृती आहे. आमचा पहिला पगार आमच्या आईच्या हातात आम्ही देत होता. पहिला पगार आईला दयाने तुझ्या हातात दिला ना? हां, म्हणजे आईला तर सन्मान आहे, बायकोला बायकोच्या हातात नाही. ही एक संस्कृती आमची आहे. आमच्याकडे स्त्रीला खूप सन्मान. मला वाटतं 0.1% किंवा 2% असं म्हणून काडीमोड आहे. आत्ता जास्त झाला असेल, पण काडीमोड हा प्रकारच आमच्यामध्ये नाही. जसं आहे दिल्या घरी मुली तू सुखी राहा, आणि मुलीसुद्धा आणि दिलेलं जे आहे त्याने सुद्धा सांभाळून घेतलेलं आहे. तर कसा आहे असं नवरा आहे, माझा कुटुंबात धनी आहे, ह्याप्रमाणे तिने वागलेलं आहे, तिलाही तेवढा सन्मान मिळालेला आहे. म्हणून आमच्या समाजातली स्त्री म्हणजे माझ्या घरची सून वाजत गाजत आणि कारण ती लक्ष्मी आहे माझ्या घरची, तिला मी सजवून आणेन, मला काय होणार द्यायचं आहे. आता घाटावर सांगतात की ते तोळं सोनं टाकणार. हां, 52 लाखाचं सोनं दिलं, 52 तोळं आणि आता पोळीचं असतात काय 52 तोळं नाही, जे काय असेल आमच्या वडिलांची म्हणजे नवऱ्याच्या मुलाच्या वडिलांची जेवढी ऐपत असेल तेवढं त्यांनी त्या मुलीच्या अंगावर सोनं टाकायचं, तिला घेऊन यायचं. त्याची सून आहे ना ती, त्याच्या घरची लक्ष्मी आहे. तिला तिचं लुगडं असेल, पातळ असेल, तिला कपडे असतील, तिच्या घरचं जे काय पूर्वी म्हणजे लग्नाला फाटी लागण्यापासून त्याला काय पैसे लागतील ते सुद्धा नवऱ्या मुलीनं नवरीला द्यायची अशी पूर्वी पद्धत होती. त्याला आमच्याकडे दहेज तेच तर दहेजचा अपभ्रंश झाले. आता प्रतिकात्मक घेतात थोडीशी बटाटे कांदे बिंदे, पूर्वी सगळं घ्यावं जायचं. ही अशी आमची संस्कृती होती. तर ही मी का सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे ह्या आईयांना खूप सन्मान आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या पौरोहित्य करतात आणि ह्यांच्याशिवाय लग्नच होत नाही, बरोबर ना? पण त्यांच्याकडे कोण हे बघत नाही. काय ते धोलाचं काय चालू द्या तुझं आयटम लोक काय हा म्हणताय या मांड्याचा आहे, नाचाचा आहे, बँड मारवायला
होत आहे? हे पण लक्षात घेतलं पाहिजे समाजाने. ह्यांना ही संस्कृती हे टिकवलं पाहिजे. म्हणून आपण पुढे जाऊया. ह्या आमच्या देवी आहेत म्हणून आमच्या गावदेवीचं मंदिर आमच्या गावाच्या वेशीवर असतं आणि आम्ही ते सन्मानाने तिला पुजतो. म्हणून आई माऊलीचा. तर मित्र या ठिकाणी तर दादा तुम्हाला थांबवताना तुम्ही नाव घ्या. आपल्या अनुभवी पाटील, ठीक आहे. आता आपल्यासाठी ते अनुभव त्याच्यानंतर आपल्या हौसाबाई सुद्धा ते आता आपल्यासाठी हौसाबाई. ओके. आणि या पुष्पलतावर बाय नाही बोलत सर. बाय तिकडं. बाय तिकडं. तिकडं चंद्रकलाबाई संगीताबाई, ठीक आहे. तर आता आपण आपले मुख्य मुद्द्यावर येत आहोत. आपला धवला बरोबर आहे, तुम्ही टिकवले म्हणून टिकतं. आता याच्यानंतर काय ज्यावेळी जेव्हा पोरी त्यावेळी पण या शिकायला पाहिजे नाही पाहिजे, बरोबर. त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, त्यावेळी शिकला पाहिजे. कारण तुमच्या नंतर मग धवला जर कोण 500 किलो मटण जरी आणला आधीला घेतला तरी त्यांचा काही आधार होणार नाही ना, लगीन होणार नाही, बरोबर. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही धवला शिका, व्यवसाय म्हणून नको, पण आपली संस्कृती म्हणून शिका, बरोबर. संस्कृती म्हणून शिका. आता त्या ताईचा हळूहळू प्रयत्न करतात, आता त्या गातात, पुढे विधी पण करतील सगळे, ठीक आहे. तर आता पहिला आपला जो लग्न कार्य होतं ते लग्न कार्य, ठीक आहे. पहिली विधी कोणती होती आपली? किती सर्वाची? हो, मग तो माहिती आता आम्ही भीती बोलतो. भीती बोलतो. आगरी भाषा. आगरी भाषा माझी पण. मग ते भीतीची जी सारवण्याची जी पहिली जी काही 7:30 बरोबर. मग ते विधी व काही धवला आम्हाला तो धवला एक करून दाखव सगळ्यांना. सर्वाची पूजाची ही पहिली विधी. त्याच्यानंतर मग आपण जे बोलतात भातकुटाचा धानकुटा ही दुसऱ्या दिवशी, बरोबर. मग आता आपण हौसा बघायचो, ठीक आहे. मग आपण जो धानकुटा किंवा भातकुटा ते विधीला पहिला धवला करायचा आहे. गणेश पूजा करतो. गणेश पूजा झाली का मग भातकुटणी करतो. भातकुटणी केली का जाता म्हणतो. तो चाऊल दलाचा तो व्हायला हात कुटासाठी तो धवला पाहिजे. गणया गणापती गणया गणापती गणेश पूजा होते गणेश पूजा होते कामियाचे गण्या गणेश पूजा होते सुपाऱ्याचे मना गणेश पूजा
मग आपण चावूल घालतो म्हणजे जाता मांडून ना, बरोबर आहे. मग तो पीठ निघल त्याच्या आपण पापऱ्या बनवतो. पापऱ्या बनवून मग पहिले तो देवाला निवड देता, नमन झालेले पाहुण्यांना त्या वाटतात, बरोबर आहे. मग आता तुम्ही भक्त कुठला, बरोबर आहे. आता तुम्ही चावूल घालायचं. आता तुमच्या माहितीसाठी सांगता की आपले घरात फक्त आगरी समाजात धवला असा एक समज होता, किंवा बरेचसे कोळी लोक म्हणतात आमच्या धवला प्रकार नाही, पण एक काळाडू धवलारी भेटली नाही तर धवला प्रकार बंद होत. आणि मग आपल्याला नंतर असं वाटेल की आपल्याकडे धवलावे प्रकार नव्हता, बरोबर आहे. हा, मग आता काहीची परिस्थिती तशीच आहे, परंतु आपल्याला आज कोळी समाजातला धवला गाण्याने धवलारी पुष्पलता आपल्याकडे भेटलेली आहे. म्हणजे आज त्यावेळी कोळी समाजाचा धवला सांभाळून ठेवलेला, जतन केलेला. रामनाथ दादा, खरं सांगू, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं, ते देवांना बोलवलं, त्यांना आवाहन केलं. त्याच्या आधी लग्नाला म्हणजे जे आपले पूर्वज जे वारलेले त्यांना सुद्धा बोलवलं जातं ना, बरोबर की नाही. म्हणजे पितरांना बोलवलं जातं आणि त्यांना त्यांचा मान काढला जातो, सन्मान केला जातो. त्यांच्या नावाने कपडे पण काय ठेवले जातात, लग्नासाठी नवीन कपडे. एवढी संस्कृती प्रगल्भ आहे, पण त्याचा अभ्यास नाही आपल्याकडे. दुसरी गोष्ट आपण आता ऐकलं असते ते देवांच्या भारजाई म्हणजे पत्नी, म्हणजे त्यांना सुद्धा बोलवलं जातं, सपत्नी लग्नाला या, बरोबर ना. पुढचा आता ही आगरी आपली लोकांची पद्धत झाली का, त्यावी पहिले हात फुटलेला, चावून धरलेला, ठीक आहे. तुमची सुरुवात कुशावर पहिली विधी कशी? आमच्या कोळीवाड्यात प्रथम छत्री उभी करतात ब्राह्मणांना. छत्री उभी, छत्री उभी का करतात तर ज्याच्या छत्रछायाखाली आपण जो सोहळा मांडलाय तो व्यवस्थित पार पाडावा म्हणून छत्री उभी करतात. आणि मग त्याला काय म्हणतात, ते काठी असते त्याला, आणि त्या काठी असते ना, काठीला छत्री बांधून आंब्याचा टाळ वगैरे नारळाचा असं बांधून उभी करतो. आणि मग तेव्हा पोपटाला काढा आल्याने उपनाच्या पोया तुम्ही काय नवते पाटोलाच्या मारी फुला नामारी टाका नवते वापुल्या गाई सासूर नाही बरगे ओबा सुपल होशी बगडगडशी तुझ्या बांगड्या भीमन मोडू नेते सोनार सुपली क्रवंते साधे रायन कंता नेसरी चिंता, असं गाणं म्हणतात. किती सुंदर धवला आहे, जो अजूनपर्यंत आपण कधी ऐकला नव्हता. आणि आज आपल्याला खजिना भेटले, खजिना. त्यांचा एक स्वतंत्र पुस्तक आहे धवल्याचा. तर ही झाली आपल्या कोळी समाजाचा पहिली विधी, छत्री उभी करायचा, ठीक आहे. आता त्याच्यावर स्पेशल गाणं एक पुष्पलता आहे, असं आम्ही म्हणतो. देवलांच्या गजानना तू घवघवलास दुर्व्याच्या या राशी काय सोन्याच्या कशी सोन्याच्या निल्या तोऱ्या आटावरी बामणाने वाचिल्या सर्वेश नवऱ्याच्या नावरशी वाचती मग लगीनू लागती. असं सगळ्या देवांची मस्त एकदम. आता तुम्ही एक जिम्मेदारी घ्या, इथं आल्या की तुमच्या नंतर 2 पोरींनी हे धवलं राहिलं पाहिजे, ही जिम्मेदारी तयार करा. तर आता आपली विधी बाकी आहे चावूल घालायची, नाही तर पापऱ्या होणार नाही. शंकराचे
यो झाला आपला चावल दलाचा. बरं ताई, आपला गाणा कुठाचा तुमचा धवला पण फेमस आहे, तो पण जरा ऐकवा लोकांना. कुटाग आऊलीचा
प्रत्यक्ष दळणदाला म्हणजे गणपती देवाची भारत आणि तिने ते दळणाला हात लावलेले आहे बघा. तर आता यामध्ये बघा ह्या जात्याच्या धोरणामध्ये जात्याचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. जाता तो कुरुडीचा हे दगड होत आहे. म्हणजे मी थोडा जेवढा अभ्यास केला तेवढा सध्या कदाचित या पलीकडे असेल त्याचा काही इतिहास. जाता तो कुरुडीचा त्याला फुटा का आवळीचं झाड असतं ते चिकट असतं बहुतेक, म्हणजे त्याचं जे झाडाचं असतं ते का ते चिकट म्हणजे निघू नये कदाचित हा त्याचा उद्देश असू शकतो कदाचित. ते झाड असं त्याला तो फुटा लावलेला आहे. आणि गळा गवरीचा जसं गौरीची गोल असतं त्याला गळा गवरीचा आणि त्याने धानू गवरी आणि कदाचित अशी त्याची आफ्रिका असू शकते असं माझं तर मत आहे. मी थोडाफार याच्यावर अभ्यास केले, कदाचित ती पण माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. बरं ताई, आता आपण पुढे सरकतोय. ठीक आहे, आता हे चावल दळलं. चावल दळलं आता आज हलद, उद्या लगीन. मग आता आज हलद, आज सर्वेची हलद, सर्वेची हलद. मग आता पहिला आपला जो सकाळचा आपण अख्खे मांडवाला आपण आंब्याचं टालं बोलते बरोबर आहे. मग तवा त्यांचा दौरा बोलतात म्हणजे उंबर पूजाचा असतो आपल्याला, तो संध्याकाळी असतो. आता त्यांचा मांडव पूजाचा त्यांचा उंबरचा
पुन्हा तू बरशील. ठीक आहे. मग आता ही जांभूल त्याला येते उमराला आता तया चालली आता रामनाथ वर्माचे तया मांडव तया आपलं तयाची स्थापना होणार तया आम्ही चालल्या. म्हणजे ही उंबरपुराची जी पूर्ण कथा आहे ते कथन काहीतरी सांगितलं आहे. फक्त आता एक लक्ष नसतं आपण फक्त चालले धवला जाते का धवला त्याला कोण बघतोय तो पाहुणा आहे त्याला त्याची त्याला म्हणायचं त्याला वरती नाही वरती त्याला काढून ठेवलं हात्या काढून ठेवलं त्याला असं बघतात त्याच्यामुळे. पण हे जी संस्कृती आहे ही त्यामुळे विरळ होत चाललेली आहे दादा. म्हणून दुसरे धवले आहेत ना आपले जर लिखित स्वरूपात असले वाचता वाचता लोकांच्या लक्षात येईल की नाही नक्की याच्यात कथा लिखित स्वरूपात. मला एक सांगायचं आहे की हा उंबरनेर लागतो म्हणजे लावायच्या आधी आपल्याकडे हल्दी लागते नवऱ्याला त्यानंतर नाही उंबर पुसतात ना तर हल्दी लागते. पण देव खेळतात ना म्हणजे देवाचा मान दिला जातो. त्या देवाच्या अंगात आल्याशिवाय खंडाराच्या अंगात आल्याशिवाय तो हळद्या स्वतःला लावत नाही आणि मग नवऱ्याला लावतो आणि ती उष्टी हातात घेऊन नवऱ्याकडे झाली जाते नाही का. बरोबर अशाच आहे ना विधी. ह्याचं काय गाणं आहे का? याचं काय गाणं आहे का? याचं काय गाणं आहे? दादा ह्या विधीचं गाणं संगीतात आहे आपल्याकडे सांगा. आता मी परत पुष्पलता बघायला येतो. बरोबर आहे. आता आपण चावळ केलं आता दुसऱ्या दिवशी आपण उंबरगाव पोचलं. पण त्यांचे जेव्हा तुम्हाला पैसे लावायचे असेल ना तो बोलून कापाचा पहिले आले नादाच्या आधी पहिले नादाच्या तेच ना देव फुल्या गाई सासूर नाही बरगे रोपा सुपल होशी बंडगरशी त्या मागड्या विमान मोडू देते सोनार सुपली कवंते सादेव महादेव राजन गंगा अनेसरी शिंदा चालतील मुंग मातनीये जन्मूनयाये वसतिबाये भाविष्णवरा पोकनिये पोकिती माया पावशा पोकिती नागवाचे घरंचे
आणि पान घ्यायचं खायचं, डोक्यावर ठेवायचं, ते लावणं, ते लावणा एलिया उबिया रे दिया खना खन केलिया अशे सानदेवा दुधाईल अडकेशी गोतू अरे रे तेला सूरया दिलाच्या तू पडशील आसुरे वासुरे केसुरे नागेलीच पानघे चौघी गंगा गौरी आणि पान मोडायचं आणि पोराच्या पायावर ठेवायचं ते नागेलीचं पान. बरोबर. आता नादाचा ठीक आहे. तर नाही ह्या मध्ये एक तेल टाकतात आणि तो तेलवण्याचा कार्यक्रम असतो, तो ताई त्या दोघांना सांगते. वा. सेमच असेल ना, फक्त
जेव्हा नवरा पोहायला बसतो पोह्याचा धवला परिचयात नाही. बरोबर ना? आता अजून मजा येईल ना? आता अजून मजा येईल. समजलं आता? आपल्याला फक्त नवऱ्याला पोह्या बसवतात, त्यांच्या नवरीला पण पोह्या बसवतात. बिघडवू नका. आपल्याला पहिले हालत लावून घ्यायचे, मागं पुढे होतं ते सगळं. त्यानंतर जेव्हा आसनात संपतो त्यावेळी वाण घ्यायचं आणि नाव घ्यायची पद्धत असते. त्याच्यानंतर तो कार्यक्रम रेड होतो, पण दुसऱ्या दिवसाचा आता आपण दादा आज आपण म्हणजे नवऱ्याला हल्दीला पहिला जो नांदवता म्हणजे पहिला नांदवणं हळदीच्या दिवशी, तो नांदवल्यानंतर मग त्याला मुंडावल्या वगैरे बरोबर आहे. मग तेव्हा त्याच्या आधी आपण शिरगीट वगैरे सगळ्या लावतो. बरोबर आहे. आपल्याला आता त्याला पहिले फक्त नांदवायचं आहे, बाकी कार्यक्रम उद्या करू आपण. कारण आज आपल्याला फक्त हात करून जेवायची आहे. लगीन उद्या आहे, ठीक आहे. आपल्याला लगीन परत लावायला यायचं ना उद्या. एके दिवसात कसं होईल? आता त्याच्या आधी ना काही गावात बाया फुगल्या जातात. बाया वैन स्वराचा त्याच्यासाठी पण एक धवला आणि ना बाया स्वरासाठी बाया पुजतो ना आपण. बरोबर आहे. त्या बाया पुजून घ्या आधी तुम्ही. पहिले नाही वटण्याचा धवला म्हणजे प्रत्येक काय आहे विधी तीच आहे, नावं जरा वेगळी असल्यामुळे गडबड होते त्यांची. चला चंद्रकलाबाई तुम्हाला सोन्याचा सोनपाटा गायचा आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला खरं सांगतो, मला मी जेव्हा ते धवला ऐकला, सोन्याचा सोनपाटा ना रुपयाचा वरवंटा, आमचा समाज इतका श्रीमंत होता. म्हणजे पूर्वी काळी जो आम्ही सोन्याचा पाटा आणि त्याच्यावर जे हळद रुपया म्हणजे रुपयाचा म्हणजे चांदीचा वरवंटा त्याच्याने करत म्हणजे काय आमची हे असेल एवढं श्रीमंत आमच्याकडे होते. अरे काय असेल, पण आता आम्ही खूप मनाने पण श्रीमंत आहोत हे आग्रही सांगून जातो.
नवरदेव तर तयार झाले नांदाला, बरोबर आहे. मग आता नांदाला बसवताना तुम्ही काय काय सांगाल? नवरदेवाचे ते ठरवले ना सामान, काय काय सांगाल तुम्ही? नाणं. नाणं म्हणजे समजलं, ती मडकी पाण्यात भरलेली होती, बरोबर आहे. ती कवरी 4 एक करा 4 मडकी, बरोबर ना. म्हणजे ते नाणं झालं. मग ते 4 देशात असं 4 बनलं. मग नवऱ्याला बसवायचा का आधी फिरवायचा, बरोबर ना. मग ती चौरी बवरी कोण फिरवी? मस्त, लय भारी. नवरा खालची घेऊन ना नांदा लावले देवाला, ते पण नवऱ्याच्या दोरीला. हा, आता तुम्ही सांगा, तुम्ही खरं सांगा, शिकल्या नवऱ्या तुम्ही? एक आमची मामाची, तुम्ही आम्ही सांगतो, मामाची पोर होती, ती ढवळाली होती पहिल्याची जुन्याची. ती आता गेल्या वर्षी तिची पुण्यतिथी. मी शाळा कोणी शिकल्या यायचं शाळा नाही ना. आता तुम्ही नवऱ्या शिकल्या शाळा? तिसरी. अजून एकदा शिक्षण. मी 5 वर्षे तिच्या जवळ शिकायला गेले. हा, तुम्ही कोणतं शिकले? BA. एक तर अशिक्षित असूनही ती आपली संस्कृती जपताय. हा, अशिक्षित आहे पण आधारी नाही. ठीक आहे. आणि दुसऱ्या ज्या आहेत BA ग्रॅज्युएशन करून ना तुम्ही धवला पण करता. अशी माणसं समाजाला पाहिजे. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, ते जपलं पाहिजे. आता कळला? एक तर बघा शिका, एक तर शिकूच नका. हा, थोडासा शिकला ना तर माणूस संभ्रमात राहतो. करू का नको करू, करू का नको करू, असा. एक तर शिकूच नका, एक तर बघा शिका. तसा डवला पण पूर्ण शिका. ठीक आहे, बघा शिका. थोडासा नका शिकू, नाही तर अर्ध्यावर राहा. पूर्ण विधी शिका. सगळा शिका. तर आता आपला टाईम बदलली. ठीक आहे. आता एक मिनिट, शेवटचा विधी असतो. हा, तो शेवटचा विधी उरकूया. पण आता आपण
ताई तुमच्या घरशी एक चांगला दौरा होऊ नये. शेवटचा विधी जो असतो ना नवड्यात तुम्ही शेवट बोलता म्हणून शेवटचा विधी बोलतो का? शेवटचा विधी नाही, आजच्या दिवसाचा पहिले भवारी गे रसये उंबर माये, पहिले भवारी गे रसये उंबर माये, चांदाचे तांदुले बाई कळशी नाये, चांदाचे तांदुले बाई कळशी नाये, दुसरे भवारी गे रसये उंबर माये, दुसरे भवारी गे गसये उंबर माये, माल्याचे मालिन बाई कळशी नाये, माल्याचे मालिन बाई कळशी नाये, पहिले भवारी ये गसये उंबर माये, पहिले भवारी ये गसये उंबर माये. लय भारी लय भारी. मग शेवट गोड करायचं आहे तुम्हाला, आता काय करता? शेवट म्हणजे हा दौला मी सांगते तुम्हाला. काही ठिकाणी हा 12 नंतर हळदीच्या दिवशी रात्री 12 नंतर, तर काही ठिकाणी हा पहाटे सकाळी गायला जातो. म्हणजे वेगवेगळे ठिकाण, पण माझा मला वाटतं उद्देश एकच असेल की दुसरा दिवस, कदाचित आपण 12 नंतर दुसरा दिवस पाळतो म्हणून काही ठिकाणी पहाटे गायला जातो तर काही ठिकाणी 12 नंतर गायला जातो. हा नवी मुंबईमध्ये आमच्या 12 नंतर गायला जातो. 12 रात्रीचे 12 वाजल्यानंतर हळदीनंतर आम्ही ते कल्याण वगैरे मला वाटतं दादांना माहीत असेल त्या एरियामध्ये जे वाणा दिली जातात त्या दौल्याचा मी अगोदर तुम्हाला थोडासा अर्थ सांगते की वाणा देणे, वाणा दिली जातात. ही वाणा आनावाना असतात ती आईकडून हळदी कुंकवानी नवरीच्या तर्फे त्या 5 सुवासिनींना दिली जातात. आणि ह्या वाणाचा अर्थ असा की त्यावेळेस त्या मुलीची जी आठवण पण असतात ती फिटलेली असतात आणि तिला एक आयो पण आलेला असतात. ते त्या संदर्भात हा दौला म्हणजे माझ्या माहितीनुसार, तरी मी तुम्हाला आता शेवट समजा एंड आला म्हणून तो बोलते. ते काही ठिकाणी पहाटे गायला जातं म्हणून तो कदाचित हा उल्लेख केला असेल त्याने श्रीकृष्णाचा. श्रीकृष्णाचा चांदनी शरु
गणपती देवांती धला हातीचा योशेला तोनेला गसालया चारी कलसूटाई धरा अयाये हौसाबाई सूर्याच्या केल्याची जिंगरीच्या मेलाशी नवाना गे एक नवऱ्या तुम्ही आगाशी घडईले ये राटू ये पाटू पकानी देखन इल्या बाईच पाणी झालं झुलये जाय पाणी ये जोगिया ईश्वराची ये काया गाऊ मंगे चांदनी ये शरू धनचे गागे दत्तात्रय देवांगी दला आंगीचा अंगोदरा तोने लाग सालयान चारी कलसूठाई धरा अयाये ऋद्धिबाये सुयाये सुमंगलू बामनाच्या हाकेऱ्याशी ढोलकीच्या मेलाशी लावान गिंगे विवेक नवऱ्या तुम्ही आगाशी गडईले ये राटू ये पाटू पकानी गे नावच्या पकानी गे खनईल्या बाईच पाणी गे झालं झुलये जाय पाणी गे जोगिया ईश्वराची गे काया गाऊ मंगे चांदनी ये शरू धनचे गागे विठ्ठला देवांगी दला हातीचा योशेला तोनेला गसालया चारी कलसूठाई धरा अयाये शोभाबाये सुयाये सुमंगलू बामनाच्या हाकेऱ्याशी झिंगरीच्या मेलाशी लवान गिंगे विवेक नवऱ्या तुम्ही आगाशी पाटू पकानी खनईच्या बाईच पाणी झालं झुलये ईश्वराची ये काया गाऊ मंगे चांदनी ये शरू धनचे गागे मारुती देवांगी दला हातीचा योशेला तोनेला गसालया चारी कलसूठाई धरा अयाये संगीताबाये सुयाये सुमंगलू बामनाच्या हाकेऱ्याशी ढोलकीच्या मेलाशी
4 देवांचं आणि 4ही देवांनी वेगवेगळं दिलेलं, कोणी वस्त्र दिल्या, कोणी शाल दिले, काय दिले, काय काय दिले ना, किंवा नवरदेवासाठी दिलेले. मग ते 4 कलरचं नवरदेवाचे असं वरती धरायचं आणि मग त्यांना थोडा पाणी टाकायचं ते नवऱ्या डोक्यावर. बरोबर आंब्याची पाण्याची. तर मग आता नवरा नांदला आपला, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण एक नवीन प्रयोग करत आहोत, अभिवाचन. आगरी भाषेतले कवितांचा, कथांचा अभिवाचन. त्यामुळं कोणीही जायचं नाही. खूप सुंदर कार्यक्रम, याच्यापेक्षा बारीक कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे सगळे थांबायचं आहे. आम्ही तोपर्यंत नवऱ्याला हलवलेली आहे, त्या डोक्याला पाणी टाकता म्हणजे नांदून देत आहोत. ठीक आहे. आता कोण नांदवतात? करवल्यात नांदवतात ना. अशोक नवऱ्याने गेली लग्नाची गाई, तुम्ही गायलेला तो गाणं तो खूप चांगलं. आपला नवरा ज्यावेळी प्रस्थानी पडतो, म्हणजे त्या प्रस्थानामध्ये त्या स्थानावर येतो, इकडे त्या पाटलाच्या घराजवळ, त्या पाटलाचा माणूस तुम्ही श्रीमंत तो त्याच्या घराजवळ खुर्ची असेल, ते खुर्ची तो उद्या येईल. गोमोट्याच्या झाडाखाली दादा तोच ताई अशोक नवऱ्याने गेली लग्नाची गाई. लवकर घ्या, आपल्याला पुढचा सत्र चालू करायचा आहे. असू द्या गाणंच पाहिजे. अशोक नवऱ्यानं केली लग्नाची गोबाई, अशोक नवऱ्यानं केली लग्नाची गोबाई, पोरगी पाहिली त्याने सख्या गोवामाची, पोरगी पाहिली त्याने सख्या गोवामाची, अशोक नवऱ्यानं केली लग्नाची गोबाई, अशोक नवऱ्यानं केली लग्नाची गोबाई. पहिला सत्र आपला थांबवतो इथे आणि आपण पुढच्या सत्राला आपण त्यांच्यासाठी जागा रिकामी करूया. आणि आपला उद्या म्हणजे आपला कार्यक्रम ठीक आहे. मस्त दौलत तुम्ही शोधून आणा, मला माहिती नाही. उद्या नक्कीच झाला पाहिजे आपला टाइम घेऊ. नाही दुपारचं आहे ना, तुला दुपारचं सत्र आहे उद्या. दुपारीच जेवल्यानंतर आपला पहिला सत्र आहे. हा 2चा पहिला सत्र ना 10:30 आहे. मग लवकर या सकाळची 10 वाजता उद्या 10 वाजता. ठीक आहे. तर आज जो आपण सत्र संपला म्हणून तुमच्याकडे डायरेक्ट कार्यक्रम संपलेला आहे असं मला जाहीर करत